लिहायचं स्पष्ट. ठीक आहे. ए आणि बी एक काम किती दिवसात करून राहिले? 6 दिवसात. एकटा ए ते काम किती दिवसात करणार? 15 दिवसात. मग इथून लसावी किती होईल? 30 है की नाही. मग दोघांची कार्यक्षमता काढून घेऊ आपण. किती होते? 30 भागेला 6 म्हणजे किती? 5 आणि 15 भागेला 30 भागेला 15 2. ठीक आहे. म्हणजे दोघांची इफिशियन्सीची ऍडिशन आली 5 आणि एकटी एची किती आली? 2. मग एकटी एची इफिशियन्सी किती आली? कार्यक्षमता 2. मग दोघांची ऍडिशन 5 आहे. याचा अर्थ बी किती असणार? 3. ठीक आहे. मग इथं लिहू आपण 3. मग आपल्याला तेच विचारलं, बी 3 इतक्या कार्यक्षमतेनं ते काम किती दिवसात करणार? काम किती आहे? 30 म्हणजे किती होईल? 10 दिवस. ठीक आहे. ते हे झालं आपलं आन्सर ऑप्शन नंबर ए. सिंपल आहे. चलो पुढे जाऊ आपण क्वेश्चन नंबर 15 कडे. हा इझी क्वेश्चन आहे. तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करणार? लसावी लसावी 60 येते बघा. पी क्यू आणि आर 3 व्यक्ती दिलेले आहे आपल्याला. पी एक काम 10 दिवसात, क्यू एक काम 15 दिवसात आणि आर तेच काम किती? 12 दिवसात. 10, 15 आणि 12चा व्यवस्थित लसावी काढा. ठीक आहे. लसावी आपला पहिल्या चॅप्टर मध्ये झालेला आहे. ज्या विद्यार्थ्याला थोडं जड जात असेल त्यांनी ते व्हिडिओ आधीच बघून घ्या, लसावी आणि मसावीचे. बघा 10, 15 आणि 12चा लसावी किती येते? 60. मग एकूण काम किती झालं आपलं? 60. मग पी ची कार्यक्षमता किती होईल? 60 भागेला 10 म्हणजे किती? 6. त्याच्यानंतर 60 भागेला 15 म्हणजेच किती? 4 आणि 60 भागेला 12 म्हणजेच किती? 5. हे झाली इफिशियन्सी एवढ्यांची. तिघे मिळून ते काम किती दिवसात करणार? आता तिन्ही व्यक्ती एकत्र येणार आहे. कोण? पी प्लस क्यू प्लस आर. मग यांची इफिशियन्सीची बेरीज किती होईल? 15. 6 प्लस 4 10, 10 प्लस 5 म्हणजे किती? 15. मग 15 इतक्या कार्यक्षमतेनं 60 इतकं काम किती दिवसात पूर्ण करेल? 60 भागेला 15 म्हणजे किती येते? 4. नेक्स्ट सिंपल.